विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग काढण्याची सोपी ट्रिक पाहणार आहोत. यामध्ये आपण 1 ते 1000 पर्यंत वर्ग काढू शकतो आणि फक्त 5 सेकंदात. तर ते कसे आज आपण पाहूया. पहिल्यांदा आपण एक एकक स्थानी असताना वर्ग कसे काढायचे ते पाहू. समजा 21चा वर्ग काढायचा आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, 1चा वर्ग, एकक स्थानचा 1चा वर्ग 1. 1चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1 म्हणजेच 1. त्यानंतर 2 गुणिले 1 म्हणजे हा 2 दशक स्थानचा आणि एकक स्थानचा 1 याचा गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट म्हणजे 2 गुणिले 1 आणि हे वर्गातलं 2 यांचा गुणाकार. 2 गुणिले 1 2, बे 1 बे, बे 2 4 म्हणजे इथं 4 लिहायचं. त्यानंतर या 2चा वर्ग 4, हे झालं 21चा वर्ग. म्हणजे आपण जर याचा सराव केला तर फक्त 5 सेकंदात हा वर्ग काढू शकतो. आता मी तुम्हाला सांगत आहे म्हणून मला वेळ लागत आहे. आता अशाच पद्धतीने 31चा वर्ग पाहू आपण. 1चा वर्ग 1, त्यानंतर या दोन्हीचा गुणाकार 3 1 3 आणि 3 2 6 आणि 3चा वर्ग 9, हा झाला 31चा वर्ग. त्यानंतर 41चा वर्ग, 1चा वर्ग 1 आणि ह्या दोन्हीचा गुणाकार 4 1 4 आणि 4 2 8 त्याची दुप्पट आणि 4चा वर्ग 16 म्हणजे 41चा वर्ग. आता 51चा वर्ग पाहू. 1चा वर्ग 1, 5 1 5, 5 2 10. आता 10 आल्यानंतर इथं आपल्याला 10 घ्यायचे नाहीत तर 0 घ्यायचं आणि हातचे 1 पुढे घ्यायचे. म्हणजे हातचे म्हणजे दशक स्थानाचा अंक पुढे घ्यायचा आणि 5चा वर्ग 25 आणि 1 26. अशा पद्धतीने आपण 51चा वर्ग. 61चा वर्ग पाहू आपण, तुम्हाला समजून येईल हातचे कसे घ्यायचे. 1चा वर्ग 1 आणि 6 1 6, 6 2 12. 12ला 2 घ्यायचे आणि हातचे 1 घ्यायचे आणि 6चा वर्ग 36 मध्ये 1 मिळवायचे, 37 37 21. तसं 71चा वर्ग. 1चा वर्ग 1 आणि 7 1 7, 7 2 14, 14ला 4 हातचे 1, 7 7 49 आणि 1 50. अशा पद्धतीनं आपण 71चा वर्ग. आता तुम्हाला घरी करण्यासाठी 81चा, 91चा आणि ज्याच्या एकक स्थानी 1 आहे 11चा वर्ग, या 3चा सराव तुम्ही करावा. म्हणजे तुम्हाला समजून येईल एकक स्थानी असताना वर्ग कसं करायचं. याच पद्धतीनं आपण एकक स्थानी 0 असेल तर वर्ग कसे करायचे. समजा 10चा वर्ग. आता एकदम सोपा पाहू आपण, नंतर अवघडाकडे जाऊ. 10चा वर्ग करताना 1चा वर्ग 1 करायचा आणि 2 शून्य देऊन टाकायचे. म्हणजे वर्ग केल्यामुळं 2 शून्य वाढतात. 1 शून्य असेल तर 2 शून्य. 20चा वर्ग करायचा असेल, 2चा वर्ग 4 आणि 2 शून्य. 30चा वर्ग करायचा असेल, 3चा वर्ग 9 आणि 2 शून्य म्हणजे 900. 40चा वर्ग, 4चा वर्ग 16 आणि 2 शून्य. अशा पद्धतीनं आपण कितीही मोठ्या संख्येचा वर्ग काढू शकतो. आता एकक स्थानी 5 असताना वर्ग कसे करायचे. म्हणजे 15, 25, 35, 45, 55 अशा पद्धतीनं एकक स्थानी 5 असताना वर्ग कसे करायचे आपण पाहू. तर 15चा वर्ग करताना हा सोपा आहे, पण आपण ती पद्धतीनं पाहू की आपल्याला जेणेकरून मोठ्या वर्गाचा आपण लवकर वर्ग काढू शकू, मोठ्या संख्येचा पण. तर 5चा वर्ग किती. पहिल्यांदा 5चा वर्ग करायचा. 25 जसं तसं मांडून टाकायचं. इथं आपल्याला हातचे पुढे घ्यायचे नाही, जसं तसं 25 लिहायचं आणि 1च्या पुढची संख्या काय आहे, 2 आहे. मग 1 गुणिले 2, 2 लिहून टाकायचं. अशाच पद्धतीने 25चा वर्ग करू आपण. 5चा वर्ग 25 लिहून टाकायचा आणि 2च्या पुढची संख्या 3 आहे. मग 2 आणि 3चा गुणाकार 6 लिहायचा. त्यानंतर 5चा वर्ग 25 आणि 3च्या पुढची संख्या आहे 4. 3 आणि 4चा वर्ग, 3 गुणिले 4 12. अशाच पद्धतीने 45चा वर्ग पाहू. आता 5चा वर्ग 25 लिहून टाकू आणि 4च्या पुढची संख्या 5 आहे, 4 5 20. आता 55चा वर्ग पाहू. 5चा वर्ग 25, 55 मधला एकक स्थानचा वर्ग 5 आहे म्हणून 5चा वर्ग 25 आणि त्याच्यानंतर 5च्या पुढची संख्या 6 आहे, 5 6 30, हा झाला 55. अशाच पद्धतीने आपण 65चा काढू शकतो. आता 65चा वर्ग पहा. 5चा वर्ग 25 आणि याच्या पुढची संख्या आहे 6च्या पुढची संख्या, म्हणजे पुढची येणारी, म्हणजे ही नाही तर पुढची संख्या 7 आहे. म्हणजे 6 गुणिले 7, 6 7
42 हा झाला 65चा वर्ग. अशा पद्धतीने आपण 75चा काढा, 85चा काढा आणि 95चा काढा. हा तुम्हाला सराव करण्यासाठी. आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही सराव केला तर खूप जलद गतीने 10 सेकंदाच्या आत म्हणजे 5 सेकंदाच्या आत तुम्ही वर्ग करू शकता आणि कोणत्याही मोठ्या संख्येचा वर्ग तुम्ही करू शकता. आता हा झाला एकक स्थानचा 1, एकक स्थानी 0, एकक स्थानी 5 असताना. आता आपण पाहू एकक स्थानी कुठलीही संख्या असेल तर आपण वर्ग कशा पद्धतीने काढू शकतो. उदाहरणार्थ आपण घेऊया 32चा वर्ग. आपण 0 पाहिलं एकक स्थानी, 1 पाहिलं आणि 5 पाहिलं. आता इथं 2 आहे एकक स्थानी. तर याचा वर्ग करताना आपण पाहायचं पहिल्यांदा त्याच पद्धतीनं जाऊ आपण, फक्त थोडं वेगळं आहे. 2चा वर्ग पहिल्यांदा एकक स्थानचा वर्ग करायचा, 2चा वर्ग 4 लिहायचा. हातचे वगैरे आले नाहीत म्हणून 4ला 4 लिहिलं. त्याच्यानंतर या 3 आणि 2चा गुणाकार, या दोन्हीचा गुणाकार आणि या वरचा जो वर्ग आहे त्याला गुणाकारामध्ये घ्यायचा म्हणजे दुप्पट करायची. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12. तर 12 आला तर एकक स्थानी 2 घ्यायचं आणि हातची 1 घ्यायची, हा 1. आणि 3चा वर्ग 9 आहे, ह्या 3चा वर्ग करायचा. नंतर 3चा वर्ग 9 आणि 1 मिळवायचे 10 होतील, 1024. आता ही ट्रिक सगळ्याच संख्येला लागू होईल. आता आपण पाहू 46चा वर्ग. आता 46चा वर्ग करताना 6चा वर्ग पहिल्यांदा करायचा. आपण जसं इथं 2चा केला होता तसं इथं 6चा वर्ग करायचा. 6चा वर्ग 36 आहे. आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजेत म्हणजे आपल्याला लवकर पद्धतीनं करता येईल. तर 6चा वर्ग 36 आहे तर 6चा वर्ग 36 असल्यामुळे इथं 6 लिहू आणि हातचे 3 घेऊ. तर हातचे 3 घेतले आपण. परत आपण इथं काय केलं 3 गुणिले 2 केलं तर तसंच इथं 4 गुणिले 6 करायचं आणि याची दुप्पट म्हणजे गुणले 2. 6 चौक 24, 24ची दुप्पट 48, 48 आणि 3 51. हातचे मिळवायचे, हातचे नाही मिळवले तर आपलं वर्ग चुकू शकतो. त्याच्यानंतर हातचे आले 51 म्हणजे इथे 1 लिहिला आणि हातचे आले 5. आता 4चा वर्ग 16 आणि ह्या 16 आता परत आपण 4चा वर्ग करतो आणि 16मध्ये 5 मिळवतो तर इथं 21. त्यानंतर आपण पाहू मोठी संख्या घेऊ एक 94. 94चा वर्ग पाहू आपण. जर ज्या पद्धतीने हे केलं त्याच पद्धतीने हे करायचं. 4चा वर्ग 16, 16ला 6 घ्यायचा आणि हातचे 1 मिळवायचे. आता हातचे 1 पुढच्या याच्यामध्ये मिळवायचे पण त्याच्या आधी या दोन्हीचा गुणाकार 9 आणि 4चा गुणाकार 9 चौक 36 आणि त्याची दुप्पट 36ची दुप्पट 72. 72 आणि हे 1 मिळवले तर 73 होतील आणि हातचे येतील 7. इथं 3 लिहिलं आपण आणि हातचे 7 घेतले. 9चा वर्ग 81, 81 7 88. अशा पद्धतीनं आपण कितीही मोठ्या संख्येचा वर्ग काढू शकतो. तुम्ही सरावासाठी अनेक वर्ग करून पहा, तुम्हाला फक्त 5 सेकंदात उत्तर येईल. तुम्हाला सरावासाठी मी गणित देतो. 83चा वर्ग काढा, 87चा वर्ग काढा, 47चा वर्ग काढा. अशा पद्धतीनं आपण वर्ग काढा आणि सराव करा. 1 ते 100पर्यंत नाही तर 1 ते 1000पर्यंत पण वर्ग काढता येईल. पण पहिल्यांदा आपण 1 ते 100पर्यंतचे वर्ग जरी काढू शकलो तर आपल्या गणितासाठी खूप आपण गती वाढू शकतो आणि वेगाने वर्ग काढू शकतो आणि कुठल्याही संख्येचा गुणाकार त्याच संख्येचा गुणाकार आपण करू शकतो. आणि हे वर्ग आपण जर काढू शकलो तर कोणत्याही मोठ्या संख्येचा गुणाकार आपण जलद गतीने करू शकतो. म्हणून वर्ग काढण्याची पद्धत ही शिका आणि घरी सराव करा. धन्यवाद मित्रांनो. आपण या व्हिडिओ पाहत असाल, नवीन असाल तर या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलशी जुळून राहा. आपल्याला असेच नवीन नवीन ट्रिक्स मिळत राहतील आणि आपण दररोज असे गणिताचे उदाहरण पाहणार आहोत. गणिताचे विविध जे की तुम्हाला अनेक गणितातल्या अडचणी असतील त्या आपण सोडवू ट्रिक्सच्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं आणि सखोल अभ्यास करू आपण गणिताचा. धन्यवाद.